मंडळी नमस्कार. इंटेलेक्च्युअल कोणाला म्हणावं, पुरोगामी कोणाला म्हणावं? तर जे भारतात राहून भारताच्याच विरोधात बोलत राहतात त्यांना पुरोगामी म्हणावं, अशी एक नवी व्याख्या आपल्याकडे करता येऊ शकेल. लोक लिब्रांडू म्हणतात, पण मला त्या लिब्रांडू शब्दाच्याही पलीकडचा विषय वाटू लागला. म्हणजे लिबरल असतात आणि जे असतात ते ते लिब्रांडू अशी ओळख आपण नेहमी करून देत होतो. मला त्या शब्दात जायचं नाहीये. पण मातेशी व्यभिचार करणारा पुरोगामी असतो की काय असं वाटायला लागलंय. इंटेलेक्च्युअल असतो की काय असं वाटायला लागलंय. इतके शाब्दिक वैचारिक व्यभिचार या लोकांच्याकडून चालू आहे. भारतात राहायचं आणि भारताच्या बाहेर गेल्यावर भारताच्याच विरोधात बोलायचं, इथल्या संस्कृतीच्या विरोधात बोलायचं, या स्वरूपाची नवी पद्धत आपल्याकडं रूढ झाली आहे. स्वतःला जागतिक दर्जावरचा मोठा विचारवंत सिद्ध करण्यासाठी, विद्वान सिद्ध करण्यासाठी आपल्याकडे असलेली विद्येची वाण ही मंडळी दाखवत राहतात. एक प्राणी आहे, ज्याला मनुष्य प्राणी असं आपण संबोधू शकतो, जो पेशानी डॉक्टर आहे आणि तो विदेशात डॉक्टरकी करतो. म्हणे मधल्या काळामध्ये भारतात कसा मूर्खपणा चाललाय याविषयीचे व्हिडिओ करता करता, राजकीय टीका करता करता, म्हणजे पहिल्यांदा आरोग्याचे, नंतर पॉलिटिकल आणि आता हिंदुत्वाचा विरोध करणारे व्हिडिओ करून हा माणूस बुद्धी भ्रमित करण्याचा प्रयत्न करतोय. या माणसाचं नाव आहे डॉक्टर संग्राम पाटील. या संग्राम पाटलांनी एक साळुंकेंचं भाषण आपल्या युट्यूब चॅनलवरती टाकलं आणि तुलसी विवाह म्हणजे एका बलात्कारी स्त्रीचा एका बलात्कार्याशी होणारा विवाह असं काहीतरी टाकत पुन्हा एकदा तुलसी विवाहाच्या मंगल संकल्पनेला धक्का लावण्याचा प्रयत्न केला आहे. मुळात मुहूर्त ही गोष्ट ज्यांना समजत नाही त्यांनी अकारण घातलेलं हे तोंड आहे असं मला वाटतं. मुहूर्त म्हणजे सोय असते, मुहूर्त म्हणजे योग्य वेळ असतो. मुहूर्त त्याला म्हणतात पानवठ्यावर शिकारीसाठी गेलेला वाघ दबा धरून बसतो, उगाच आवाज काढत बसत नाही आणि तो अचानक सावज टप्प्यात आल्यावर त्यावरती वार करतं. शिकाऱ्याने सावज टिपण्यासाठी साधलेला तो मुहूर्त असतो, ती वेळ असते, त्यालाच आपण मुहूर्त म्हणतो. सगळी कामं झाल्यावर, सुगी झाल्यावर, दिवाळी झाल्यावर विवाहाला सुरुवात करतात आणि तुळशीच्या विवाहानंतर विवाह मुहूर्त असतात. कारण घरातली सगळी सणावाराची कामं संपलेली असतात, धान्याच्या राशी येऊन पडलेल्या असतात, सुबत्ता असते आणि त्या काळात विवाह करणं योग्य असतं. उन्हाळ्याचंही असंच आहे. पाऊस नसतो, थंडी नसते. या काळात, ज्या काळात पैसे घरी असतात, लोक शेतीच्या कामातून निवृत्त झालेली असतात, त्या काळात विवाह करण्यालाच मुहूर्त असं म्हटलं जातं. असो, त्याच्याविषयी स्वतंत्रपणे बोललेलो आहे, कदाचित वेळ प्रसंग पडला तर बोलूया. पण दशावताराच्या नावाखाली सातत्यानं हिंदू धर्माला बडवलं जातं. फार छान त्यांनी सांगितलं की जेव्हा जेव्हा देव असा मानवी रूप धारण करून येतो तेव्हा तेव्हा काहीतरी अनिष्ट गोष्टी लोकांच्या माथी मारण्यासाठी केलेल्या असतात. सदरक्षणाय खलनिग्रहणाय ही पोलिसांचं ब्रीदवाक्य आहे बघा. म्हणजे त्यात धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे या शब्दावर म्हटलंय. म्हणजे अधर्मी कोण? तर अधर्मी म्हणजे शूद्र असं म्हटलंय, असं नाही आहे ते. जेव्हा जेव्हा अधर्माची वाढ होते तेव्हा तेव्हा धर्माच्या रक्षणाकरता अवतार कार्य धारण करावं लागतं असा त्याचा अर्थ आहे. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारता, म्हणजे भारतात जेव्हा धर्माला ग्लानी येते, अधर्म वाढलेला असतो, तेव्हा संभवामी युगे युगे असा तो शब्द आहे कृष्णावतारात दिलेला भगवान श्रीकृष्णाने. तुमच्या पोलिसांचं ब्रीदवाक्य आहे सदरक्षणाय खलनिग्रहणाय, म्हणजे सज्जनांचं रक्षण करणे आणि खल लोकांचं निर्दालन करणे हे त्या पोलिसांचं ब्रीदवाक्य आहे. म्हणजे सज्जनांचं रक्षण करण्यासाठी आणि दुष्टांचा नाश करण्यासाठी हे पोलीस काम करत असतात. जेव्हा जेव्हा गुन्हा होतो तेव्हा तेव्हा पोलीस येतात. जेव्हा जेव्हा अधर्म वाढतो तेव्हा तेव्हा धर्माचं रक्षण करण्याची जबाबदारी घेतलेला ईश्वर नावाचा पोलीस अवतीर्ण होतो. हे लक्षात ठेवलं पाहिजे. आणि सगळ्यात गंमत सांगू का तुम्हाला, विष्णूची अवतार 10, दशावताराच्या कथा आपण सांगतो. या दशावताराच्या कथामधले 2च अवतार असे आहेत
ज्याचा ब्राह्मण या जातीशी वर्णाशी संबंध येतो. एक परशुराम जो दीर्घकाळ चालणारा अवतार झालेला आहे, आणि दुसरा वामन जो फक्त बळीच्या पुरता निगडीत आहे. बाकी 8 अवतारांचं काय? बाकी 8 अवतार एक श्रीकृष्ण आहे, ब्राह्मण नाही. एक राम आहे, ब्राह्मण नाही. मत्स्य, कुर्म, वराह हे तर प्राण्यांचे आहेत. एक जलचर आहे, 2 जलचर आहेत, मत्स्य आणि कुर्म अवतार. नरसिंह अवतार अर्धा माणूस अर्धा सिंह, वन्य नर असा दोन्हींचा मिळून आहे. म्हणजे इतके अवतार वेगवेगळे असताना, म्हणजे बघा तुम्ही, श्रीकृष्ण अवतार ब्राह्मण नाही, राम अवतार ब्राह्मण नाही, नरसिंह अवतार ब्राह्मण नाही, वराह अवतार ब्राह्मण नाही, कुर्मा अवतार ब्राह्मण नाही, मत्स्य अवतार ब्राह्मण नाही. फक्त 2 आहेत, 2 ज्या अवतारामध्ये भगवान विष्णूला ब्राह्मणाच्या रूपात बघितल्या गेलेलं आहे. आणि त्यावरून बाकी सगळ्या 8 अवतारांना बडवण्याचा उद्योग चालू असतो. त्या अवतारात तुम्हाला काय दिसतं? काही काही ठिकाणी तर खोट्या कथा टाकायच्या. रामायणात शंभुकाची कथा खोटी टाकून द्यायची, बिंदास ठोकून द्यायचं की कथाच अशी आहे आणि बघा शंभुकाचा वध का करण्यात आला. अशा खोट्या कथा उत्तर रामायणातल्या जोडलेल्या मिसळलेल्या कथांच्या म्हणून त्या टाकून द्यायच्या. ही नवी पद्धत सुरू झाली आहे. बरं, वामन अवतारात सुद्धा बळीला पाताळात धाडलं, ही कल्पना काय आहे ते तरी तुम्हाला माहित आहे का? अहो, बळी हा राजा गुणी होता. बळी हा राजा सर्वांचा चांगलं करणारा होता. या बळीचा समविभागी अशी प्रतिमा वेगवेगळ्या ग्रंथामध्ये आलेली आहे. याविषयी कोणाच्या मनामध्येही आश्चर्य किंवा आक्षेप असायचं कारण नाही आहे. निसंशय बळी हा राजा चांगलाच होता. तरीही वामनावतार घेऊन भगवान विष्णूला बळीला पाताळात धाडावं वाटलं, अशी ती कथा का तयार झाली असावी? अहो, ती रूपक कथा आहे. मी सांगतो त्याचा अर्थ करा कसा आहे तो. बळी हा अत्यंत सत्शील सद्गुणी राजा, आपल्या राज्यात आलेल्या प्रत्येक व्यक्तीला, आपल्या प्रजेला समाधानी करण्याचा प्रयत्न करणारा राजा. हा राजा प्रजेनी मागेल ते दान देऊन टाकायचा आणि सुखी समाधानी करण्याचा प्रयत्न करायचा. समाधान ही मनाशी निगडीत गोष्ट आहे. जोपर्यंत माझ्या मनाचं समाधान मी स्वतः करून घेत नाही, तोपर्यंत मी समाधानी होऊ शकत नाही. हे स्पष्टपणे आपल्या लक्षात आलं पाहिजे. आणि एखादा राजा आपल्या राज्याचं धन देऊन आपल्या प्रजेला समाधानी करण्याचा प्रयत्न करत असेल तर ते एक दिवस ते राज्य लयाला जातं, रसातळाला जातं, हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि हेच बळीचं राज्य लोकांच्या समाधानाखातर रसातळाला जाईल. राजाचं धन, राज्याचा खजिना हा राजाची व्यक्तिगत प्रॉपर्टी नसतो, तर ती त्या राज्याची असते. हे सांगणारा वामन बळीच्या राज्यात गेला आणि तुझं राज्य रसातळाला जाईल असाच वागशील तर, जे जे मागतील ते देत राहशील तर तुझं राज्य एक दिवस रसातळाला जाईल. ही ती कथा, त्या कथेला वेगळ्या स्वरूपात मांडण्याचा प्रयत्न झाला आणि त्यातूनच ह्या वेगळ्या कथा आणि हा जातीभेद निर्माण झाला. कदाचित हा जातीभेद निर्माण व्हावा यासाठीच या कथांची मांडणी केलेली असावी, यासाठीच केलेली असावी. म्हणजे ब्राह्मणांच्याकडून आपलं वर्चस्व निर्माण व्हावं म्हणून तरी केलेली असावी, किंवा ब्राह्मणांनी कसं वर्चस्व दाखवलं होतं हे सांगण्यासाठी तरी केलेली असावी. हेतू कोणताही असो, पण कथांचं खोटेपण एकदा जगाच्या समोर यायला पाहिजे. आणि या 2 अवताराच्या निमित्ताने जे समस्त 8 अवताराला बडवून काढण्याचा प्रकार होतो आहे त्यावरही लक्ष दिलं गेलं पाहिजे. परशुरामाच्या अवताराच्या विषयातही बोलता येऊ शकेल, पण वेळ खूप होईल. 21 वेळेला निक्षत्रिय पृथ्वी करणे हा भंपकपणा कोण सांगितलाय? अहो, एकदा निक्षत्रिय केली की पुन्हा क्षत्रिय राहिला कुठून? असं होणं शक्य नाही. 21 क्षत्रिय राजांचा, ज्यांनी अत्यंत वाईट पद्धतीनं, सहस्त्रार्जुनासारखा राजा जो ऋषी मुनींचं धन चोरून नेतो, त्यांच्या गायी चोरून नेतो, अपमानित करतो, अशा 21 क्षत्रियांना दिलेली ती शिक्षा होती. 21 वेळेला पृथ्वी निक्षत्रिय करण्याच्या गोष्टी या कथेमध्ये टाकण्यात आल्यात असं माझं मत आहे. ज्याला कोणाला विरोध करायचा आहे ते करावं, पण खोट्या कथा सांगून हिंदूंना बदनाम करण्याची, ब्राह्मणांना टार्गेट करण्याची वृत्ती सोडून द्यावी, एवढंच मला या निमित्ताने सांगायचं आहे. आणि हो संग्राम पाटील, या अशा कथा रुजवून तुम्ही या धर्माची पाळंमुळं उखडून काढू शकत नाहीत, हेही नक्की ध्यानी धरा. बाकी तुलसी विवाहाच्या कथेसंबंधी विस्तारानं आपण
पुन्हा कधीतरी बोलूयाच. नमस्कार.